नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडी मध्ये. तसं झालं घेऊन जास्त काही नाही. मोसम पुरा खराब आहे आपल्या इथचा. मोसम पुरा खराब आहे. रात्री सकाळी खूप पाणी आलं आमच्या इथे यवतमाळ मध्ये. 2-3 दिवस झाले पाणी चालूच आहे आमच्या इथे. बघू आता उद्या रविवार आहे. बघा आता रविवारी पाऊस नाही आला पाहिजे. पाऊस आला तर भाजीचे भाव अजून पडून जाते, अजून कमी होऊन जाते, कास्तकाराचं नुकसान होऊन जाते. चला मग व्हिडिओ बघा. भाव दाखवले, थोडंफार जास्त मोठा नाही बनवला, छोटाच बनवला, जास्त मोठा नाही बनवला आज. चला कंपनी चालू. फणस विचारू भाऊला. बघा फणस भरपूर आला आहे. ते गाडी आहे फणसची खाली झाली. भाऊ फणस का भाव इकडे? 50 रुपये किलो. थोडं 10 रुपये वाढले वाटते ना. 40-50 चालू आहे ना. चला 50 रुपये किलो चालू आहे ते फणस. बघा आज थोडा पाणी आला होता. बघा पाण्याचा मोसम होता, म्हणजे पाणीच भरपूर आला होता आज. सकाळी 6 वाजता बॉम्ब पाणी चालू होता. मीच थोडा लेट आलो आज. बघू आपण भेंडी विचारू आपण. पाण्यामुळे काही फरक पडला का भावामध्ये? दादा भेंडीचा काय म्हणजे पोझिशन आहे? 20 रुपये किलो. पाणीमुळे काही पोझिशन खराब झाली काय? खबर झाले ना. 30 रुपये गेली. 30 रुपये किलो गपले असते ना. पाणी झाला ना टायमावर. कवळा काय म्हणजे? कवळा 10 रुपये किलो ना. चला कवळा मित्रांनो बघून घ्या. 10 रुपये किलो आहे. भेर कवळा आहे ते भाजीवाला. चला मंगेश इकडे बाय. इकडे बाय. बारीक काढताय ना. बारीक काढ बरोबर. हा काढ. निवड बरोबर. भरत का भाव इकडे रे? बा काठी महाग आहे का? 30 रुपये किलो. 400 रुपये जात आहे का? शनिवार त्याच्यात पण पाणी आल्यामुळे अजून भाव कमी झाले. कारण गिरायकीच्या टायमावरच पाणी आला. जोराचा पाऊस आला. आता थोडासा पाऊस थांबला म्हणून आलो आम्ही, नाही तर आलो पण नसतो आम्ही. आली मार्केटमध्ये. एवढी पोझिशन खराब होती आज. बघा आता भाव तर दाखवूच म्हणा. जे भाव कोणते बी जे भाव राहणार आहे काय तर दाखवूनच राहिलो आहे तुम्हाला. बघू आता काय आपण पोझिशन. तर त्याला बिरसात जाऊ. बघू आपण बिरसात घोळ आणि पालक काय पोझिशन आहे. तर काल तर 50-60 रुपये किलो चालली होती पालक घोळ. आज विचारू शेंगा वगैरे काही पोझिशन कमी झाली का काय? तर राजभाऊ डोंगरे विसरत दे. अचानक पाणी आला. त्याच्यामुळे काही भाव पडले का? भाव पडले, वाढलेले भाव घसरले. वाढलेले भाव घसरले. पालक घोळ पालक 20 रुपये, गोड 20 रुपये कमी झाले आहे ना. डायरेक्ट आता चवडीन शेंगा आणि 20, चवलाई 20 रुपये, भेंड्या 20 रुपये. भेंडे 20 रुपये. भाव मित्रांनो बघा 20 रुपये, 10 रुपये, 15 रुपये पाण्यामुळे कमी झाले भाव. तुम्हाला सांगूच राहिलो टायमावर पाणी आला म्हणून. लसूण विचारू बॉक्सवाला का भाव म्हणते? ते लसण बढ़िया लसन होता. बढ़िया भैया लसन बोलो. 140 रुपये भैया. 130 रुपये. 130 140 और 140. कली कली लेके जाओ 100 रुपये. 120 रुपये. कश्मीर की कली. कश्मीर की कली है भैया. यहाँ की कली नहीं है. ग्राहक बी तसे कमीच असते आज. दुकान पण 2-4 कमीच असते. शनिवारच आहे. तुम्हाला बघितच व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला माहितीच असणार. निंबू विचारा भावला. निंबूच काम देतात. निंबू बढिया कागदी निंबू दिसू राहिले. 120, 30, 130. 120 रुपये किलो. 130 रुपये किलो. आणि फणस 50-40 रुपये किलो. बघा 50 बिया भावकळ आणि निंबू पण आहे. त्यांच्या घरच्या वाडीतले निंबू. काय भाव विकत आहे? 60 आहे ना. चांगला सांबार आहे. कुठं आहे म्हणलं मामा? बढिया. चवलाची भाजी दे. चवलाई भाजी 20 रुपये किलो मामा. 20 रुपये किलो. कांदे 50. आज कुठं आहे ना वाटते. संधीचा फायदा. कैरी बेस. हे कैरी मोठे राहते ना. चला आपण त्रिकुटा बन जाऊ. पत्ताकोबीची पन्नी विचारू प्रदीप भाऊला. पत्ताकोबी थोडेसे रेट वाढलेले आहे. वांग्याची पन्नी आणि पत्ताकोबीची पन्नी विचारू प्रदीप भाऊ. पत्ताकोबी पाहिजे होती. पत्ताकोबी 15 रुपये किलो लागेल. 15 रुपये किलो लागल. आणि वांगे 200 रुपये. 200 रुपये पन्नी. काटेरी बी आहे का? काटेरी साधे आहे. सिंपल वांगे. शिमरन 200 हो. आणि काटेरी 250 रुपये. 8.5 म्हणजे 50 रुपये फरक आहे मित्रांनो. बघा शिमरन पण आहे आणि काटेरी पण आहे. प्रदीप भाऊकड बघा. शनिवार आहे. शनिवार पुढे गर्दी तुम्हाला गिरायकी दिसून नसून राहिली. भैया क्या भाव दे रहा बोला भिंडी? 40 है. 35 दे रहा है ना. भेंडी अच्छी आहे ना. बारीक में मस्त बारीक भेंडी आहे मित्रांनो. थोडेसे भेंडीचे भाव आहे थोडेसे चिल्लर मध्ये. पत्ताकोबीची पन्नी विचारून घेऊ आपण. काय म्हणते? पत्ताकोबी पन्नी काय भाव लागेल?
15 रुपये किलो लगेगा ना। मैंने वजन कितना है उसका? 15-16 किलो। चला हिसाब लगा लेना आप लोगों ने, जे बी असन ते हिसाब लावून घेता 15-16 किलो 15 रुपये किलो न पडते। त्याला जास्त काय घ्यायचं आहे नाही आपल्याला, झाला तसं घेणं। भाव पण दाखवून झाले, आता बघू पालकचे वगैरे भाव तसे तर दाखवले आहे। 20 रुपये किलो आहे पालक, गोड 20 रुपयेला। फक्त सांबारात थोडीशी त्याची आहे, 40 रुपये किलो घेतला मी सांबार। बरबटी दिसू राहिली भाऊ का? बरबटी भाव का म्हणते पोषण तर भाऊ? बरबटी काय चालू आहे? 40 बरबटी 40 रुपये किलो आहे म्हणते बघा। कैरी 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 मामा 40 रुपये किलो अपने खेत की। अरे बाप रे, एकदम सुपर। एकदम सुपर आहे ना दादा। कैरी घेऊन राहिला? पेर घेऊन आलो भाऊ, किती घेऊन राहिला? घेतो 20 किलो। 20 किलो बस। आज शनिवार आहे ना, हा मग उद्या पाहू आता। उद्या पाहू मग आहे ना। समार ले जाओ 30 रुपये किलो में, ओरिजिनल समार 30 रुपये किलो। समार भरपूर पाऊस आला आज बघा। पावसामुळे माल सगळा पडून आहे आज, भाव बी कमी झाले आज, पावसामुळे झाले, बाकी काही नाही। आता तेजी आहेच मार्केटला। काय म्हणते पाणी? चांगला आहे ना? भाव पडले का वाढले? भाव पडले पडले आहे ना। पाणी पडलं तर भाव पडले। भाव बी पडलाय। चला काय म्हणते बाबू बोलो? टमाटे खपले, भाव विचारू फक्त, भावच सांगा। टमाटे तर खपले, आता पावसामुळे येतच ना तुम्ही, पण आलो। काय भाव खपल्या? टमाटे 400 खपले ना, काल 450 होते, आज 400 खपले। चला जगन्नाथ मध्ये पाहू आपण, कैरीचे भाव वाढले म्हणते। प्रमोद भाऊ काळे जिंदाबाद। सतीश भाऊ कैरीचे भाव वाढले म्हणते, पुऱ्या मंडीत चर्चा आहे सध्या। शनिवारचा व्हिडिओ इथपर्यंतच राहणार आहे, जास्त काही होतं नाही। बारिश पाण्याच्या मोसममुळे, पाणी आल्यामुळे थोडेसे भाव कमी झाले आहे, जे तुम्हाला दाखवलेच मी, ते तुम्ही बघितलेच असणार। उद्या रविवार आहे, रविवारचा बघू। पाणी नाही आला पाहिजे, पाणी आला शेतकऱ्याचं नुकसान होते। बघू आता रविवारचा व्हिडिओ जरूर बघ जा मित्रांनो, जरूर बघ जा। आणि चला, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कर जा, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा, आणि बेल आयकन पण दाबा, कारण ते दाबल्याच्यानं तुम्हाला लवकर नोटिफिकेशन येते। 3 वाजता टाकू राहिलो व्हिडिओ, कधी कधी लेट झाला तर तुम्हाला माहीत पडते। चला बेल आयकन बी दाबा। चला मग धन्यवाद, भेटू उद्या सकाळी नवीन विषय घेऊन काहीतरी। चला धन्यवाद।